तर मुंबईतले रस्ते मोकळे करा आणि आंदोलकांना रस्त्यावरून हटवा असं कोर्टानं म्हटलेलं आहे। कोर्टानं राज्य सरकारला तसे आदेश दिलेले आहेत। गणेशोत्सवामध्ये मुंबईत कोंडी व्हायला नको असं कोर्टानं स्पष्टपणे सूचित केलेलं आहे। तर मुंबईत अडकलेल्या आणि मुंबईत अडवलेल्या रस्त्यांवरील सर्व आंदोलकांना उद्यापर्यंत हटवून टाका आणि उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ही कारवाई करा असं कोर्टानं म्हटलेलं आहे। तर मुंबई बाहेरच्या आंदोलकांना मुंबईच्या वेशीवरच थांबवा, आता आणखी आंदोलकांचे जथ्थे इथे येऊ देऊ नका असं कोर्टानं म्हटलंय। तर नेमकं हायकोर्टानं आजच्या झालेल्या सुनावणीत काय नमूद केलंय तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2 दिवसात परिस्थिती पूर्वपदावर आणा। तर मुंबईतले रस्ते मोकळे करा, आंदोलकांना उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत रस्त्यावरनं बाजूला करा, हटवा असं न्यायालयानं म्हटलेलं आहे। तर सध्या गणेशोत्सवाचे दिवस सुरू आहेत आणि त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळामध्ये मुंबईत कोंडी व्हायला नको आणि मुंबई बाहेरच्या आंदोलकांना आता मुंबईच्या वेशीवरच थांबवा, मुंबईत येऊ देऊ नका। तर 5000 आंदोलक वगळता इतर आंदोलकांना माघारी पाठवू शकता का असा आंदोलकांच्या वकिलांनाच म्हणजे जरांगेंच्या वकिलांना संतप्त सवाल कोर्टानं विचारलेला आहे। आणि पावसात आंदोलन केलं तर त्यामुळे भिजण्याची तयारी ठेवा असं सुद्धा कोर्टानं म्हटलंय। तर आझाद मैदानात तंबू कशाला हवे, तर चिखलात बसण्याची तयारी ठेवा असं सुद्धा कोर्टानं म्हटलंय। आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर कुठेही आंदोलन नको असं सुद्धा कोर्टानं विशेषतः नमूद केलेलं आहे। आणि आम्ही आंदोलकांच्या विरोधात नाही, मात्र नियम हे पाळले गेलेच पाहिजेत असं कोर्टाचं म्हणणं आहे। शाळा कॉलेज विद्यार्थ्यांना आणि नोकरदारांना चाकरमान्यांना त्रास देऊ नका असं सुद्धा नमूद केलंय। तर नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत असं सुद्धा कोर्टानं म्हटलेलं आहे। 26 ऑगस्टच्या आदेशाचं काटेकोरपणे पालन करा, राज्य सरकारला तसे आदेश सुद्धा दिलेले आहेत।